मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 100% अनुदान मिळालंच पाहिजे 100% मिळालंच पाहिजे। अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे कसं देत नाही अरे असं कसं देत नाही शिक्षणमंत्री हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय अर्थमंत्री हाय हाय प्रचलित टप्पा प्रचलित टप्पा 100% अनुदान अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हम सब एक है हम सब एक है हम सब एक है अरे आवाज दो अरे आवाज दो अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आवाज दो हम एक है आवाज दो हम एक है मुख्यमंत्री हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय अर्थमंत्री हाय हाय शिक्षण मंत्री हाय हाय शिक्षण मंत्री हाय हाय अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं प्रचलितनुसार अनुदान मिळालंच पाहिजे प्रचलितनुसार अनुदान मिळालंच पाहिजे 100% अनुदान मिळालंच पाहिजे 100% अनुदान मिळालंच पाहिजे मुख्यमंत्री हाय हाय शिक्षण मंत्री हाय हाय वित्त मंत्री हाय हाय दोन्ही उपमुख्यमंत्री हाय हाय दोन्ही उपमुख्यमंत्री हाय हाय शिक्षण मंत्री हाय हाय मुख्यमंत्री हाय हाय 100% अनुदान मिळालंच पाहिजे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत 100% अनुदान मिळालंच पाहिजे 100% अनुदान मिळालंच पाहिजे अरे आवाज दो अरे आवाज दो काय आहेत तुमच्या प्रमुख मागण्या आणि कधीपासून हे आंदोलन आणि आंदोलन स्वरूप काय आहे? विनाअनुदानित औषध अनुदानित घोषित अघोषित शिक्षकांचं राज्यभर टप्पावाढीसाठी आंदोलन सुरू आहे। सरकारनं प्रचलित अनुदान सूत्रानुसार पुढील टप्पा देण्याची घोषणा केली, परंतु सातत्यानं शिक्षकांचा विश्वासघात सुरू आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये हे साखळी आंदोलन सुरू आहे। बीड या ठिकाणी गेले 9 दिवसापासून हे साखळी आंदोलन 4 ते 6 या वेळा सुरू आहे। गेली 21 वर्षापासून महाराष्ट्रातील 70,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन किंवा अंशतः वेतनावर काम करतोय। ही शिक्षकांची क्रूर थट्टा आहे। एकीकडे देशाचा शिल्पकार शिक्षकांना म्हणायचं आणि त्यांना उपाशी ठेवायचं, उपाशी मारायचं, अशा प्रकारचा क्रूर डाव महाराष्ट्र सरकार खेळतंय आणि म्हणून पाथरी या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे आणि आज आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन करत। भीक मागो आंदोलन जे आहे त्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? याच ठिकाणी ते आंदोलन आहे की जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन असणार आहे? गेली 21 वर्ष आम्ही विनावेतन काम करत आहोत, अंशतः वेतन काम करत आहोत। आमचे कुटुंब हे कसे भागत असतील ह्याची सरकारला जाणीव व्हावी। अतिशय अवघड परिस्थिती आहे आणि म्हणून भीक मागण्याची वेळ आमच्यावर सरकारनं आणलेली आहे। आम्ही शिक्षण विभागामध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, सर्व ठिकाणी आणि नागरिकांना सुद्धा भीक मागून या प्रश्नाची तीव्रता जनतेच्या आणि अधिकाऱ्यांच्या समोर आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे। राजकुमार कदम। कदम सर, खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी संघटना शिक्षण समन्वय संघ यांच्या माध्यमातून आपलं शिक्षण विभाग माध्यमिक यांच्यासमोर जे आंदोलन सुरू आहे या 100% अनुदानाचं, आत्तापर्यंत आपणाला किती अनुदान म्हणजे हे झालं समजा मंजूर झालेलं आहे प्राप्त? आत्तापर्यंत काही शाळांना 20%, काहींना 40% आणि काहींना 60% अशा प्रकारचं अनुदान मंजूर झालेलं आहे। खरं म्हणजे 2009 साली जेव्हा कायम शब्द काढला त्यावेळेस 2012 पर्यंत मूल्यांकन करू आणि प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान देऊ अशी घोषणा सरकारनं विधिमंडळामध्ये केली।
त्या घोषणेनुसार 2018 ह्या सगळ्या शाळा वर्ग आणि तुकड्या 100% अनुदानावर येणं गरजेचं आहे. परंतु आता 24 उजाडलेला आहे, परंतु अजूनही 60%च्या पुढं टप्पा जायला तयार आहे. साधारणतः किती संघटनेने, शिक्षक संघटनांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे? शिक्षक समन्वय संघाच्या यामध्ये सर्व संघटना आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्व संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहेत. आता त्यांची का शिक्षण समन्वयाच्या माध्यमातून शिक्षण समन्वय संघाच्या माध्यमातून आपले जे आंदोलन सुरू आहे याबाबत आपले काय मत आहे? शिक्षक समन्वय संघ हा सर्व कर्मचारी, सर्व शाळा संघटना यांचा मिळून बनलेला आहे आणि या आंदोलनाचा उद्देश हा आहे की ज्या काही अंशतः अनुदानित शाळा आहेत, विनाअनुदानित शाळा आहेत, त्यांना 100% अनुदान मिळालं पाहिजे. गेली 20 वर्ष झालं यावर अन्याय होत आहे. त्यांना वेठबिगारीपणे राबवले जात आहे. काहींना तुटपुंज अनुदान दिलं जात आहे आणि हा सगळा अन्यायकारच धोरण जे शासनाचं आहे त्याला जर काय त्या कॅबिनेटमध्ये न्याय नाही दिला तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अतिशय उग्र प्रकारचं, हिंसक प्रकारचं आंदोलन होऊ शकतं. जलसमाधी होऊ शकते, अन्नत्याग आंदोलन होऊ शकतं, आत्मदहन होऊ शकतं आणि ह्याला सर्वस्वी हे शासन जबाबदार राहणार आहे. आपलं जे आंदोलन सुरू आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे भौतिक सुविधा, पायाभूत सुविधा याच्यासाठी अनुदान आहे का, म्हणजे पगारासाठी अनुदान आहे? याच्यासाठी आंदोलन सुरू आहे तुमचं? आमचं नॉन सॅलरी आणि सॅलरी दोन्ही प्रकारच्या आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे. कारण हे नॉन सॅलरी हे शाळेच्या भौतिक सुविधेसाठी असतं आणि सॅलरी हे वैयक्तिक कर्मचाऱ्यासाठी असतं. दोन्ही प्रकारचं अनुदान मिळत नाही. विद्यार्थ्यांनासुद्धा काही गणवेशासारखे सुविधा मिळत नाहीत, डेस्क मिळत नाही, पुस्तकं मिळत नाहीत. असं हे जुलमी अन्यायकारी शासन, एकाला एक प्रकारची वागणूक, दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारची वागणूक आणि आमच्यात फूट पडते. तर याचा फटका येणाऱ्या, जसं लोकसभेला भेटलं तसं विधानसभेला भेटू शकतो. कारण पालक हा मतदार आहे आणि पालक आता यांची भूमिका दाखवून देणार आहे, यांची जागा दाखवून देणार आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहे जर का आमच्या अन्याय जर दूर केला नाही. सध्या जी संच मान्यता कार्यान्वित आहे, जुनी संच मान्यता आणि सध्या संच मान्यतेत जो बदल केला आहे याचा तुमच्या काही खाजगी शाळांना काही फटका बसत आहे का? नक्कीच बसतोय. आता पहिले जे काही विद्यार्थ्याच्या बाबतीत संच मान्यता होती ती कमी पटसंख्या असायची. आता ह्यांनी वाढवून ती पटसंख्या केली. म्हणजे कसे शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतील आणि कशी ते मानसिक त्रासाला सामोरे जातील आणि कसे त्यांची आत्महत्या होतील, अशा प्रकारचं एक धोरण अतिशय जबाबदारीनं या शासनाकडून राबविलं जात आहे. सध्या ज्या काही इंग्रजी शाळांचं जे पीओ फुटलं आहे याचा तुम्हाला काही खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळांना काही फटका बसत आहे का? इंग्रजी शाळा आवर्जून दिलेल्या जाते. हे खूप मोठ्या कटकार असतानाचा भाग आहे. यांना हे जे काही पब्लिक सेक्टर आहे ह्यांना कॉर्पोरेट सेक्टर इकडे घुसवायचे आणि त्याचाच भाग म्हणून इंग्रजी शाळांना त्यांच्या फ्रँचायझीला मान्यता दिली जाते. हा शासनाच्या एका कुटील नीतीचा डाव आहे. हा बॅनरचा मोबाईल मधला फोटो. सर, आपला जो दुसरा मुद्दा आहे, राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करून देणे, याबाबत काय सांगाल? या अघोषित शाळा ज्या आहेत त्यांच्या सगळ्या पूर्तता झाल्यात, त्या पात्र देखील आहेत. पण उद्याच्याला त्या पात्र जर जाहीर केल्या तर त्या अनुदान मागतील आणि म्हणून वेळ काढूपणा आणि त्यांच्यावर कित्येक वर्षापासून त्यांना घोषितच न करणं, अनुदानास पात्रच न करणं, कारण मागितलं त्यांना आर्थिक तरतूद करावी लागेल, याच्यासाठी त्यांना प्रलंबित तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे शासन किती दूरवरचा विचार करते की जर का ह्यांना पात्र केलं तर हे अनुदान मागतील, मग ह्यांना पात्रच करायचं नाही. म्हणजे त्या सगळ्या त्यांनी बाबी पूर्ण केलेल्या असल्या तरी त्यांना पात्र करायचं नाही. म्हणजे पास विद्यार्थ्याला तसंच निकाल जाहीर करण्यापासून वंचित ठेवायचं. शासन निर्णय 12-15-24 मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देणे ही तुमची प्रमुख आणि पहिली मागणी आहे. या पहिल्या मागणी संदर्भात आपण काय सांगाल?
या त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना 30 दिवसाची मुदत दिली होती। त्या 30 दिवसामध्ये त्यांनी सर्व त्यांच्या त्रुटी पूर्त केलेल्या आहेत। त्यांना तसे त्या विभागाच्या स्तरावरचे पत्र आहेत की तुमच्या सगळ्या त्रुटीची आता पूर्तता झालेली आहे। मग पूर्तता झाली म्हणल्यावर त्यांना समान टप्पा देणं हे शासनाचं काम पाहिजे। परंतु जर का ते त्रुटी पूर्तता म्हणून जाहीर केलं तर ते समान टप्पा म्हणजे पुन्हा वाढीव टप्पा मागतील। म्हणून तसंच त्यांना आणखीन आज देखील गेली 3-4 वर्ष झालं तसंच त्यांना पेंडिंग ठेवलेलं आहे। आगामी जी विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किमान आपण 1 महिन्याचे वाढीव टप्प्याचे वेतन कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करावे अशी जी मागणी केली आहे, या मागणी संदर्भात आपण सविस्तर विश्लेषण करावे। साहेब काय आहे, आज आम्हाला 1 जानेवारी 2023ला जो गेला टप्पा मिळाला होता त्याचा विचार करता 1 जानेवारी 2024ला आम्हाला नैसर्गिक वाढ प्रचलित पद्धतीनं किंवा प्रत्येक वर्षी नवीन टप्पा पुढचा टप्पा या पद्धतीनं आम्ही दुसऱ्या टप्प्यास पात्र आहेत। परंतु आज 7 महिने झालं त्यांनी आम्हाला तो टप्पा दिलेला नाही आणि म्हणून आमची मागणी की बाबा तुम्ही उद्या दुसरं शासन येईन, या शासनाचा कालावधी संपतोय। विधानसभेच्या पूर्वी 1160 कोटीची तरतूद आहे, तसाच अतिरिक्त अखर्चित निधी तसा शिल्लक आहे। मग तुमची मानसिकता असेल तर तुम्ही निधीची उपलब्धता आहे तर तुम्ही लगेच 1 महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार द्यावा आणि जेणेकरून काय होईल मग या कर्मचाऱ्यांना समाधान मिळेल की बाबा हा शासनाने हा ठरल्याप्रमाणे आपल्याला टप्पा दिलाय। पण ते पुढे सांगतात 1 जानेवारी 2025ला देऊ, म्हणजे उद्या हे ह्यांचं शासन आहे असं समजित। म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना काय गृहीत धरलंय का काय? तुम्हीची शासन असताना तुम्ही देत नाहीत आणि पुढच्या शासनाच्या काळामध्ये तुम्ही देऊ म्हणतात। हा दुटप्पीपणा शासनाने करू नये, अन्यथा आम्ही आमचे विद्यार्थी आमचे पालक आम्ही सगळे मिळून त्यांना न्याय देण्याचं काम करू येणाऱ्या विधानसभेमध्ये। मराठवाडा शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आदरणीय राजकुमार कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळोवेळी ते शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आपला लढा देत असतात। आपली जी शेवटची मागणी आहे 1 जानेवारी 2024 पासून विनाट शैक्षणिक वर्ष 2023-24च्या संच मान्यतेनुसार प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करणे। आदरणीय राजकुमार कदम सर, या बाबतीत तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे शासनाचं सूत्र आहे प्रचलित अनुदान सूत्र। प्रचलित अनुदान सूत्राचा अर्थ काय आहे की नैसर्गिक न्यायानं दरवर्षी पुढचा टप्पा देणे। त्यानुसार सरकारनं जानेवारी 23मध्ये 1 टप्पा दिलेला आहे, त्याच्या पुढचा टप्पा आता द्यायला पाहिजे असा या मागणीचा अर्थ। चालेल, धन्यवाद। अजून कोणाला प्रतिक्रिया द्यायची? महिला होती कोणाची? आपण जाऊ शिरू देणार नाही मी कोणाला, जे घ्यायचं पटकन घ्या। गावाला सर राम राम भैया टोपी साहेब 100%। आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, 100% अनुदान मिळालंच पाहिजे, 100% अनुदान मिळालंच पाहिजे, 100% अनुदान मिळालंच पाहिजे। मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, शिक्षण मंत्री हाय हाय, वित्त मंत्री हाय हाय, अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणता प्रश्न द्या ना। घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अनुदान आमच्या हक्काचं नाही
कुणाच्या बापाचं, अरे अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मुख्यमंत्री शिक्षण मंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री. इथे या ठिकाणी आम्ही सर्व विनाअनुदानी शिक्षक हजर झालेले आहेत. शासनाला लाज वाटायला पाहिजे की आम्ही सुशिक्षित असून ते भीक मागायला लागलो. त्यांनी आम्हाला भाग पाडला आहे भीक मागायचं. आम्ही ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची ज्योती आहोत. यांनी आम्हाला शिक्षणासाठी त्यांनी सन्मान देऊन आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि या शासन आम्हाला भीक मागायला लावतोय. तर या शासनाला थोडंसं लाज वाटायला पाहिजे. त्यांनी आम्हाला थोडाफार दिला, आता पुढचा टप्पा देऊन त्यांनी आम्हाला साथ द्यावी अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. सध्या जे शिक्षण समन्वय संघाच्या वतीने आपलं बीड येथे भीक मागवा आंदोलन सुरू आहे, या निमित्ताने आपण आपली एक शिक्षिका म्हणून काय मागणी आहे शासनाकडे? आम्ही सर्वजणी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हे आंदोलन आम्ही इतके दिवस खूप शांततेमध्ये केलं. त्यांना विनवण्या केल्या आणि मागण्या केल्या की आम्हाला दरवर्षी 20% अनुदान तुम्ही देत चला, पण अद्यापही आम्हाला ते आंदोलन आता मिळालेलं नाही. त्यामुळं आता आम्ही हे भीक मागू आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सरकारला आम्ही भीक मागितल्यावर का होईना सरकार आमच्या पदरामध्ये आम्हाला 20% अनुदान टाकेल अशी आम्हाला सरकारकडनं अपेक्षा आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि हे भीक मागो आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे की भीक मुख्यमंत्र्यांच्या आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ह्या अनुदानाचं भीक आमच्या पदरामध्ये लाडकी बहीण म्हणून टाकावं असं मला मुख्यमंत्र्याला या आंदोलनाच्या द्वारे सांगायचं आहे. सध्या जे संच मान्यता आहे, नवीन संच मान्यता, जुनी संच मान्यता, याचा काही परिणाम होतो का तुमच्या खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवर? हो, परिणाम होतो. कारण विद्यार्थी संख्या काही शाळांना ज्या ग्रामीण भागातील आहेत त्यांना मिळणं शक्य नाही. मग जुनी जी संच मान्यता होती त्यामध्ये बऱ्याच शिक्षकांची पदं बसत होती, पण आम्ही विना अनुदानित असून टप्प्यावर असून आम्हाला ह्या संच मान्यतेमुळं मिळणारा पगारही मुकावा लागतो. त्यातली मी एक मागच्या वर्षीच्या संच मान्यतेमध्ये मलाच 20% मी मुकलेली एक उमेदवार आहे. त्यामध्ये सध्या ज्या इंग्रजी शाळा ग्रामीण भागामध्ये पण आहे, शहरी भागामध्ये पण आहे, याचा काही खाजगी शाळांना काही फटका बसत आहे का? ग्रामीण भागातल्या शाळांना आणि शहरी भागातल्या शाळांना इंग्लिश शाळेचा फटका बसतो. कारण पालकांचा ओढ हा सध्या काय आहे की मुलाला इंग्लिश शाळेमध्ये घालायचं. मग ती परिस्थिती असो किंवा नसो, पालक सध्या इंग्रजी शाळेकडं त्यांचा ओढा ओढलेला आहे. त्यामुळं आम्हाला ही संच मान्यताही पूर्ण करणं शक्य होत नाही. तुमचं जे वाढीव टप्पा किंवा टप्पा आंदोलन जे आहे, तुम्हाला आतापर्यंत किती टप्पा अनुदान मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे? आम्हाला दरवर्षी 20 टप्प्याने आतापर्यंत फक्त 60% टप्पा मिळाला. म्हणजे उर्वरित 40% अनुदानासाठी तुमची शासनाकडे सध्याची मागणी आहे? 100%. हा, प्रचलितनुसार आम्हाला टप्पा देण्यात यावा. नाही, किती प्राप्त झालेला आहे टप्पा, किती पर्यंत प्राप्त झाले? 60%. म्हणजे उर्वरित 40% राहिलेले. उर्वरित 40% त्या या भीक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने आम्हाला द्यावा ही अशी सरकारला विनंती आहे. पात्र झालेले असे अजून कोणाला काय बोलायचंय? तुमची शाळा कोणती मॅडम? माझं त्याने विकास कॉलेज बनसारोळा, केस तालुक्यातील. आपली शासनाकडे या आजच्या भीक मागो आंदोलन या निमित्ताने काय मागणी आहे? आतापर्यंत आमच्या सगळ्या प्राध्यापकांना 15 वर्ष सेवा दिलेली आहे, प्रामाणिकपणे सेवा दिलेली आहे, पण त्याचा बेनिफिट आम्हाला मिळालेला नाही. आता 2 वर्षात खाली 20% अनुदान मिळालं, त्यानंतर 40% मिळालं. उर्वरित अनुदान टप्पा द्यावा आणि प्रचलितनुसार अनुदान द्यावं ही सरकारला कळकळीची विनंती आहे. शासनाने कुठेतरी शिक्षकांची प्रतिमा जपली पाहिजे, पण तुमच्यावर ही भीक मागो आंदोलन म्हणजे कुठेतरी आपण शिक्षकांची इज्जत शासनाने रस्त्यावर काढली अशा प्रकारचा हा प्रकार वाटतो. तरी तुमच्यावर हा एक प्रकारे शासनाने अन्याय केला असं तुम्हाला वाटतं का? हो, खूप अन्याय केला असं आम्हाला वाटतं, कारण आमचं भवितव्य खूप अंधर्मय आहे असंच आम्हाला वाटतं. चालेल. हे शासनाला तुमचं नाव सांगा, शाळा सांगा. सुलताना बागवान, शेख वजीर, अल्फाड कोर्ट हायस्कूल. आम्ही सर त्रुटी पात्र करून 1 महिन्याची मुदत दिली होती. आम्ही ती मुदतमध्ये आम्ही त्रुटी पात्र करून आम्ही पात्र झालेलो आहेत, तरीही आम्हाला न्याय भेटलेला नाही आणि आम्हाला फक्त 20% 12-13 वर्ष काम केल्यानंतर आम्हाला 20% मिळालेले आणि तसंच आम्ही विना पगारी आम्ही 13 वर्ष काढले, तरीही शासनाला काय राहीम आला नाही. आता तरी शासनाने आम्हाला
आमच्याकडे थोडंसं दयाने बघावं आणि आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला पुढचा टप्पा आणि तसंच त्रुटी पात्र केलेल्या जे आहे पार्ट तसं आम्हाला 60% द्यावा अशी आमची विनंती आहे। शासनाने आमची विनंती स्वीकार करावी आणि सूरज से छीन कर लाएंगे सुनहरी किरणें, सूरज से छीन कर लाएंगे सुनहरी किरणें, जमाने में हम कभी रात नहीं होने देंगे। सूरज से छीन कर लाएंगे सुनहरी किरणें, जमाने में हम कभी रात ना होने देंगे। खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा अपने बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। शासनाने आम्हाला वेळ आलेली आहे तर अल्लाह हमारे साथ है। जाऊ तर 2 शब्द सांगितलं या श्रीकडे त्रुटीपात्र शाळेचा, त्रुटीपात्र शाळेचा, त्रुटीपात्र शाळेचा 100% अनुदान, 100% अनुदान कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही, अनुदान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, अनुदान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। पैसा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पैसा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आवाज दो हम एक, बघताय काय सामील हो, बघताय काय सामील हो, आवाज दो हम एक, अनुदान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, अनुदान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। शिक्षण मंत्री हाय हाय, शिक्षण मंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, अर्थमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, दुसरा उपमुख्यमंत्री हाय हाय, पहिला उपमुख्यमंत्री हाय हाय। 100% अनुदान मिळालेच पाहिजे, 100% अनुदान मिळालेच पाहिजे, 100% अनुदान मिळालेच पाहिजे, 100% अनुदान मिळालेच पाहिजे। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। लेडीज पुढे जाते विनाअनुदानित औषध वाडा कोणी वाडग बाय बोला कोणतरी। अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं, 100% अनुदान, 100% अनुदान, हम सब हम सब 100% अनुदान, 100% अनुदान। शिक्षण मंत्री अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं, म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अनुदान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, अनुदान आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। शिक्षण मंत्री हाय हाय, शिक्षण मंत्री हाय हाय, अर्थमंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, टप्पावाढीचा जीआर निघालाच पाहिजे, दुसरं अनुदान मिळालाच पाहिजे। फोटो घेतो थांबा थांबा। पर्यंत आपली माघार नाही, म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांना 1 जानेवारी 2025 पासून जून पासूनचं एरियस आपलं जे कनिष्ठ सभागृह आहे, वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं होतं की मी यांना पुढचा टप्पा देणार नाही,
तो 1 जानेवारीच्या पुढे येईल, म्हणजे पुढे शासन त्यांचं येणार आहे का? गॅरंटी आहे का? मग त्यांचं आश्वासन आपल्याला खरं मिळणार आहे का? बोलता बळी पडायचं आहे का? मला म्हणायचंय की ते शासन जेव्हा येईल आणि ते शासन कधी निर्णय घेईल तो भाग वेगळा. आज आपल्याला शासन निर्णय त्यांच्याकडून काढून घ्यायचा असेल तर आज रोजी आंदोलन चालू राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण कायम जोपर्यंत आपली मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे, असं आपलं मागणीमध्ये विषयामध्येच लिहिलेलं आहे. दुसरी बाब, जे जानेवारीमध्ये द्यायचंय त्याचा आज GR काढू शकते. आपल्या आंदोलनाचा दबाव धाक घेऊन त्याला थोडं आपल्याला काय केलं, शासन निर्णय काढायचा का तर काढला. कसा काढला? 1 जून ते डिसेंबर पर्यंतचा एरियस काढून जानेवारी पेड इन फेब्रुवारी अशा पद्धतीचा GR काढला तर तो हा येणाऱ्या शासनाला लागू होणार आहे. म्हणजे येणाऱ्या शासनाच्या काळात तो लागू होईल, पण ते शासन कार्यान्वित करीन का तो GR? याची शक्यता नाही. कारण आपल्याला 19 महिन्याचा पगार आपला असा GR तो कुठं टाकून दिलेला आहे आणि 19 महिन्याचा पगार आपल्याला गेलेला आहे, आपल्याला धोका झालेला आहे. म्हणून आता तशा GR वर आपल्याला बोलतापाला बळी पडायचं नाही. आज देखील या शासनाची मानसिकता असेल, मित्रांनो लक्ष द्या, आज शासनाची मानसिकता असेल, आपली शासनाची मानसिकता असेल तर 1160 कोटीचं 40% बजेट शिल्लक आहे आणि त्या बजेटमधून आपला वाढीव टप्पा हा 1 महिन्याचा पगार होऊ शकतो. फक्त याला शासनाची मानसिकता हवी आहे आणि ती शासनाची मानसिकता आज नाही. आणि ही भूमिका त्यांची मनाची मानसिकता बदलण्यास आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून भाग पाडावं लागल. आणि तोपर्यंत आंदोलन मागं घ्यायचं नाही. हा आपला एकमुखी ठराव आहे का? सगळ्यांनी जोराने सांगा. ठीक आहे, आपलं पूर्ण समर्थन आपल्या मागणीला आहे हे समजून मग आता आंदोलन आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात व्यापक करायला हरकत नाही. तर आपल्या मागणीमध्येच जर का द्विधा असेल, दुमत असेल तर आपण पुढंच लक्ष गाठवू शकणार नाही. पण एकमुखाने आपली मागणी आहे यामध्ये समाधानाची बाब आहे. आता आपलं पुढचं नियोजन काय असायला पाहिजे हे एक लक्षात घ्या. मित्रांनो, काल काय झालं, जी प्रवास फाईलचा जो झालाय नियोजन कडून तो आता वित्तकडे जाणार आहे, वित्तचं रेकॉर्ड बनवून ते अर्थ खात्याकडे जाणार आहे, अर्थाचं शासनाकडे जाणार आहे. पण आपलं जर आंदोलन, काल परवा एक मेसेज आला की मराठवाडाचं आंदोलन बंद करा आणि पाथरीला, पाथरीच्या आंदोलनाची दाहकता तशीच राहिली पाहिजे. पाथरीचं आंदोलन हे अन्नत्याग आंदोलन आहे, आपल्याच बांधवांनी केलेलं आहे. मला आता मध्यस्थीचे फोन यायला लागले, मध्यस्थी लोकांचे फोन यायला लागले ज्यांनी 1160 कोटी मंजूर केले होते. त्या मध्यस्थी लोकांचे फोन यायला लागलेत की तुम्ही ते आंदोलन वगैरे काय करा, साखळीमध्ये रूपांतरित करा, धरणीमध्ये करा, असा मेसेज द्या. मी थोडं बोललोय, उर्वरित संध्याकाळी बोलणार आहे. आणि जे मध्यस्थी करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आठवड्यात ते आपल्या इथं आंदोलनाला भेट द्यायला येतील. पण त्यावेळेस त्यांनी किती जरी सांगितलं तरी आपली भूमिका त्यांना तीव्र स्वरूपामध्ये सांगायचं. पहिलं, शासन निर्णय आर्थिक तरतुदीसह आचारसंहितेच्या आधी वाढीव टप्प्याचा 1 महिन्याचा पगार आमच्या खात्यात जमा होत असेल तरच आमचं तुम्हाला समजणार आहे, अन्यथा नाही. जे मध्यस्थी करायला येणार आहे ते मी सांगन, कॉल देतो व्हॉट्सअपला. आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा अशाच प्रचंड संख्येने पुन्हा उद्याच्याला हे जेव्हा येतील त्या दिवशी येणार अशी ग्वाही मला द्यावी, एवढी माझी नम्र विनंती. जागाही नसेल येणार का उद्याच्याला ते मध्यस्थी? एवढं बोलून जर कोणी बोलणार असेल, सर कोणी बोलणार असेल, हा. आणि दुसरं एक सूचित करायचे, बाजूला जागा इकडे बसायला या. आता काय करायचंय आपल्याला, या सगळ्या निवेदनावर सह्या करा. दुसरी गोष्ट, हे जे काही आपलं रजिस्टर आहे त्यामध्ये मोबाईल नंबर, शाळेच्या पत्त्यासह नावासहित सही आणि लढा निधी जे शक्य होईल तेवढा प्रत्येकाने द्यावा. जेणेकरून आपल्याला काय करायचंय, कायमस्वरूपी चालूच ठेवायचे. हे बंद करून जमत नाही. आंदोलन हे आपलं हत्यार आहे आणि ते आपण लोकशाहीमध्ये कधीच
जसं युद्धाला गेले तलवार घरी ठेवले अशा पद्धतीनं हे हत्यार कधी सोडायचं नाही. आणि मित्रांनो, त्याच्यामुळं आपल्याला आता हे चटई बॅनर खर्च आहे, निवेदन खर्च आहे, मान्य तुमच्या सहकार्याने आम्ही ते करीत आलेलो आहोत आणि त्याला वेळोवेळी न्याय मिळत गेलेला आहे. पण आता मित्रांनो, आपल्याला हे पावसाचे दिवस आहेत, पेंडॉल घ्यावं लागणार आहे, आवाज देण्यासाठी माईक सिस्टीम घ्यावं लागणार आहे. म्हणून ज्याला शक्य होते 100, 200, 400 काय आहे ते द्या. कुणी कमी दिले नाही दिले तरी त्यामध्ये काही आपण कुणी नाराज नाही. कारण लक्ष आपलं हे पैसा गोळा करायचा नाही, लक्ष आपलं हे आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे. पण त्या न्याय मिळवण्यासाठी जी साधन सुविधेची गरज आहे ते आपल्या थोड्या निधीमधून आपण लढा निधीतून ती पूर्तता करणार आहोत आणि त्याला सुद्धा तुम्ही प्रतिसाद देणार. म्हणून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. अरे कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, दान आमच्या हक्काचं, दान आमच्या हक्काचं, कपावाडीचा जिहाद, दुसरं अनुदान, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, अरे अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत अरे नाही. बघता का सामील व्हा, अरे बघता का सामील व्हा, अरे बघता का सामील व्हा. आवाज दो, हम एक, अरे आवाज दो, हम एक, आवाज दो, हम एक हैं. बाप्पाचा उल्लेख करायला मी आपले दुसरे महामेरू आदरणीय राजकुमारजी कदम सर इथं उपस्थित झालेले आहेत. ते सुद्धा आपल्याला लढ्याला एक पाठीचा कणा म्हणून आहेत, वेळोवेळी मार्गदर्शन आहे, त्यांचं सुद्धा या लढ्यामध्ये स्वागत आहे. काहीतरी कॉन्ट्रीब्युशन सुरू शासनाला प्रशासनाने मदत करायची, यांना मदत करण्यासाठी दादा साहेबांचे